पुन्हा मला कसं वाटलं येताना? छान छान वाटायचं आणि धनु होते म्हणजे आमची ओढ काहीतरी छान झाली. हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू दे. आज आहे वटपौर्णिमेचा दिवस. उपवास तर ठेवलेला आहेच आणि सचिन सुद्धा उपवास ठेवतात. मला वाटतं गेले 4-5 वर्ष मी जशी उपवास ठेवते तसंच ते पण उपवास ठेवतात आणि माझा उपवास सुटला की ते पण उपवास सोडतात. तर आता ह्या वर्षी ते आहेत मुंबईमध्ये आणि मी आहे इकडे आणि इथे आता सकाळपासून थोडा पाऊस सुरू झाला आहे. तर आता तयार होणार आहे थोड्या वेळानं आणि निघणार आहोत आम्ही 10:30-11 वाजता. मावशी इकडच्या काकी वगैरे आहेत त्यांच्यासोबत. इकडंच छान वडाचं झाड आहे, जाऊन पूजून यायचं, नवऱ्याचा रिचार्ज करायचा पुढच्या काही जन्मांसाठी. आता ती आपली एक भावनिक ही आहे. काही कथा आल्यात किंवा ह्या सगळ्या गोष्टी, पण खरंच मला वाटतं तुम्हाला जर नवरा अगदी राणीसारखा ट्रीट करत असेल आणि तुम्ही तुमच्या नवऱ्याला राजासारखं ट्रीट करत असाल, फक्त नवऱ्यानेच ट्रीट करायचंच नाही, आपणही तसंच ट्रीट केलं पाहिजे त्याच्या सुखदुःखात किंवा त्याला सगळ्या फायनान्शियल ग्रोथमध्ये त्याचं करिअर घडवण्यासाठी सुद्धा आपण हेल्प केली पाहिजे. आणि असा नवरा आपल्याला भेटला तर का मग पुढचे जन्म अजून नको असतील नसतील कुणाला माहीत आहेत नाहीत, पण एक आपलं इमोशनल हे असते की असा जन्माचा जोडीदार, असा साथीदार आपल्याला नेहमी लाभावा. आणि मला तरी हवाच आहे. मी तर बुकिंग करून, ते असू देत नसू देत, पण मी तरी बुकिंग करून ठेवण्याच की हाच नवरा मला जन्मोजन्मी मिळावा. कारण त्यांनी मला माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट केला आहे. पहिलं स्टार्टिंगचं अरेंज मॅरेज असल्यामुळे आम्हाला थोडंसं एकमेकांना समजून घेणं अवघड गेलं होतं, पण एका पॉईंटला आम्ही ठरवलं की नाही, सगळ्या गोष्टी आपण एकत्र विचार करून सोडवायच्या. त्यामुळे कधी कुठल्या गोष्टीमध्ये हाणामारी नाही आमच्यामध्ये. त्याच्यानंतर टचवूड, त्यानंतर सगळ्या गोष्टीमध्ये त्यांनी मला सपोर्ट केलेत, मी त्यांना सपोर्ट केला आहे आणि दोघांच्या त्याला साथीने जो आहे आमचा रणगाडा, संसार गाडा चालतो आहे आणि तो असाच चालू राहू देत यासाठी प्रार्थना करायला काय हरकत आहे. आणि असतील नसतील पुढचे जन्म, कुणाला माहिती आहे कुठला जन्म कधी येते, पण कसला पण असू देत. पुढचा मुंगीचा आला तर त्यांना डोंगळाचा येऊ देत, हत्तीनीचा आला तर हत्तीचा येऊ देत, वाघाचा आला त्यांचा तर माझा वाघिणीचा येऊ देत. मला जोडीदार कायम जन्मोजन्मी हवा आहे. आता माईक लावलेला आहे. नवऱ्यानं आणलेल्या ह्या दिलेल्या माईकचा पुरेपूर वापर करणार आहे. आवाज कसा येत असेल ते मला नक्की सांगा. काही 3-4 कमेंटचा आदर ठेवून मी मेकअप लुक जो आहे तो शेअर करणार आहे, ज्याच्यामध्ये प्रिपरेशनपासून कशा गोष्टी करते ते पण सांगते. आणि माझी स्किन आहे ॲक्ने प्रॉन, प्लस ओपन पोर्स पण आहेत, प्लस ऑइली पण आहे, प्लस सेन्सिटिव्ह पण आहे. आणि कधी कधी ते छान एकदम ग्लोईंग दिसते, कधी कधी खूप डल दिसते. आता ते माझ्या मूडवरती डिपेंड असतं आणि माझी झोप कशी होते त्याच्यावरती, पण मी काळजी घेते भरपूर. आता इथे बघा, इथे ॲक्टिव्ह ॲक्ने तुम्हाला दिसत असेल, 2-3 दिवसांनी ते दिसणार पण आहेत. इथे डाग होता तो टोटली गेलेला आहे आता. तर स्टार्ट करूयात आपण. सगळ्यात अगोदर मी सांगते, चेहऱ्यावरची डेड स्किन जाणं खूप महत्त्वाचं आहे. खूपदा मला ॲप्रिसिएशन मिळतं तुमच्याकडून की मेकअप खूप छान झालेला आहे, पण ते करण्यामागे स्किनचं प्रिपरेशन खूप गरजेचं असतं. तर आज मी डिटेलमध्ये शेअर करते. खूप दिवस मी शेअर केलेलं नाही, तर आज मी शेअर करते. सगळ्यात अगोदर काय करते माहिती आहे का, स्किनची डेड स्किन, चेहऱ्याची जी डेड स्किन आहे ती काढणं खूप गरजेचं आहे. मग ती आपण मी एक्सफोलेट जास्त करत नाही, स्किन जास्त हार्ड स्क्रब वापरत नाही, कारण त्यानं प्रॉब्लेम होऊ शकतो ऑइली स्किनला त्याच्यामुळे. तर हे सोल स्किनचं क्लिन्झिंग ऑइल आहे, जे मेकअप रिमूव्ह पण करतं. प्लस मी जे चेहऱ्यावरची बारीक लव असते, जी मला इथून थोडीशी आहे, अप्पर लिप्स असतात, प्लस मी आयब्रो करायची विसरले तर मी आता आयब्रो पण करणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी करायला ती उपयोगी ठरते. मग तुम्ही पॅराशूट ऑइल वापरू शकता, कोणतेही ऑइल वापरू शकता, ॲलोवेरा जेलसुद्धा वापरू शकता. आणि ही मी गेल्या जवळजवळ 5-6 वर्ष करते. फेशियल हेअर जे आहे ते काढणं किंवा आयब्रो हेअर जे आहे ते काढणं. हे कार्मेसीचं आहे, हे मी टॅग करून देईन. आता हे 2 असे रेझर आहेत. तर फर्स्टली मला इथून जास्त हे नाहीत, पण इथे आहेत, जे आपण साईड चिक्स म्हणतो, तर तिथे साईडला आहेत. आणि आयब्रो जे आहे ते क्लीन करावे लागणार, नाहीतर मग आपला मेकअप चांगला दिसणार नाही. प्लस मी फेशियल रेझरने इकडून पण डेड स्किन क्लिअर करते, कारण तुम्हाला सांगते, जर ब्लॅक हेड्स असतील, व्हाईट हेड्स असतील तर ते पण बऱ्या प्रमाणात निघतात, डेड स्किन निघते आणि त्याच्यामुळे मेकअप फ्लॉलेस दिसतो, कारण स्किन कॅनव्हाससारखी स्मूथ होते. आता मला
स्कार्स पण आहेत त्याच्यानं ते आता बऱ्यापैकी फेड झालं, पण ट्रीटमेंटशिवाय ते टोटली जाणार नाहीत. क्युअर स्किनमुळे बऱ्यापैकी त्याचा उपयोग झाला आहे जे बाकी सगळ्या गोष्टी, पण ट्रीटमेंटशिवाय ते जाणार नाहीत असं सांगितलेलं आहे. पण बघू ट्रीटमेंट केव्हा करायची तो दूरचा विषय. तर सगळ्यात अगोदर ऑइल आहे, हे मेकअप रिमूव्ह करण्यासाठी सुद्धा वापरता येते. फेशियल रेझर वापरताना बिगिनर्स जर असाल तर तुम्ही काही व्हिडिओज बघू शकता. काही जे कॉन्टेंट क्रिएटर आहे त्यांनी खूप छान एक्सप्लेन केलेलं आहे. मी आता हे फेशियल रेझर किंवा आयब्रो रेझर जवळजवळ 5-6 वर्ष वापरते, त्यामुळे मला ती सवय झालेली आहे. फेशियल ऑइलने ते छान क्लीन झालं. त्याच्यानंतर मी फेस वॉश करून घेतला. आज मी मास्क जो आहे तो वापरणार नाही आहे, त्याच्याऐवजी मी छान स्किन केअर केलं आहे. सगळ्यात तर अगोदर ऑइल कंट्रोल करणारं असं हे प्रायमर वापरलेलं आहे आणि प्रायमर वापरून झाल्यानंतर लिम्यू ग्लोची जी क्रीम आहे ती लावले, त्याच्यामुळे ग्लो छान दिसतो. टिंटेड मॉइश्चरायझरमध्ये लिम्यू ग्लो मी मिक्स केलेला आहे आणि ते परत लावते, ज्याच्यामुळे चेहरा हायड्रेट दिसतो आणि ग्लो राहतो छान. ओपन पोर्स असतील तर कधीही डॅब करून क्रीम जी आहे ती मिक्स करावी चेहऱ्यामध्ये. तुम्ही ओढून किंवा जास्त घासून वगैरे चेहऱ्यावरती क्रीम अप्लाय केलं ना तर ते पॅचेस दिसतात. आता हायलायटर पण मी वापरलेला आहे. चेहऱ्याचा जो भाग तुम्हाला हायलाईट करायचा असेल तिथे हायलायटर तुम्ही वापरू शकता. मी चिक बोन्स, नाकावरती, ओठांच्यावरती, कपाळावरती, चिनमध्ये अप्लाय केलेला आहे. त्यानंतर मी क्रीम ब्लश लावलेला आहे आणि त्याच्यानंतर पावडर मी लावते थोडीशी आणि त्यानंतर मी आय शॅडो जो आहे पिंक आणि शिमरी व्हाईटमध्ये मी आय शॅडो अप्लाय करते. आयलायनर लावताना मी ब्ल्यू कलरचा आयलायनर लावलेला आहे कारण ब्लॅक कलरचं माझ्याकडचं संपलेलं आहे. त्यानंतर स्विस ब्युटीची मी आयब्रो पेन्सिल जी आहे ती वापरते इथे, जी खूप छान आहे, मॅक्ससारखीच वाटते मला ती पण. आणि त्याच्यानंतर आयब्रो पेन्सिलचा जो ब्रश आहे त्यानंच मी माझे आयलॅशेस पण नंतर कॉम्ब केलेले आहेत, तुम्हाला दिसतील पुढे. हे सगळे मेकअप प्रोडक्ट्स जे आहेत त्याची कोणाची लिंक माझ्याकडे नाही आहे. जे प्रोडक्ट्स मला ऑनलाईन दिसतील तर ते मी तुम्ही जेव्हा आता व्हिडिओ बघत असाल तर उजव्या साईडला ते प्रोडक्ट टॅग म्हणून जे हे असेल आयकॉन त्याच्यावरती क्लिक केलात की तुम्हाला काही लिंक्स जे असतील ते ओपन होतील, कारण हे कोणत्याही ई-कॉमर्स साईटवरून घेतलेले नाहीत. हे ब्रशसुद्धा मी मला लक्षात नाही पण मी कुठल्यातरी स्टोअरमधूनच घेतलेलं असं वाटतं आहे. आता टिकली लावली, सिंदूर लावला आणि त्याच्यानंतर मी केस ओपनच ठेवणार कारण कालच मी ट्रीटमेंट करून आले, मला अजिबात बांधायची इच्छा नाही केस. ही तयार झालेली आहे. मला असं वाटलं की मी काठपदराची साडी नेसावी, पण ही जी साडी नेसली बरं झालं म्हटलं हीच नेसली. खूप सुंदर दिसते साडी. ग्रीन प्युअर हँडलूम बनारसी जॉर्जेट सिल्क साडी. आपल्या कलेक्शनमध्ये यातले सगळे कलर मिळू शकतात आणि ह्याची जरी जी आहे ती गोल्डन जरी, म्हणजे थोडीशी ग्रीन कलरमध्ये मिक्स झालं तर थोडीशी डार्क दिसते तर अशी गोल्डन जरी आहे. आणि यामध्ये सगळे कलर, टोटली सगळे कलर तुम्हाला कस्टमाइज करून मिळू शकतात, पण वेळ लागतो, थांबण्याची तयारी पाहिजेत, एवढंच. आता सचिनराव पाहिजे होते, पण आता काय करूयात. तयार झालं मी सचिनला फोन केला, मला म्हणतात पाऊस नाही पडत आहे पण हिरवळ मात्र झाली बघ बघितल्याबरोबर. तर आणि हे नेकपीसचं सांगितलं मी. असं सगळं पूजेचं साहित्य घेतलं तर काठी जे आहेत त्या थांबल्यात छत्री घेऊन जाऊया म्हणून. आणि तर ही हातात असं आणि ही छत्री डोक्यावर कसं जायचं काय माहिती, तर काय समजेना आले. इकडून आम्ही सगळे आलो, पाऊस तर खूप पडत होता आणि इथे आता सुरू आहे. पाठीवर राहा. काय म्हटलं मी तुम्ही करणार का? मग आम्ही मांडू तुझे आता धनुचं जरा करते धूप हे हा नाही वार. आपला मोबाईल आपण पण काढूया ना. शो हिचा धनुचा आहे ते ह्याच्यात बांधायचं दोरा असतंय की आपल्याला घेते. ए थोड्या वेळाने अजून करू धनु.
हे जवळ लावल्यापासून हे पेटत हे अरे लागलं त्याला अगं. तिला लागलं मी नंतर लावते का त्याला हे मी माझं पण आहे पंचामृत. तर ती हे घे पिशवी द्या इकडे ना बघू इथे थोडं थोडं आता मावणार बघा बसूया काय कोण जरा बघायचं इथं मग कोण कोण फोटो काढायला तर अशा पद्धतीने वटपौर्णिमा सगळ्यांची सेलिब्रेट झाली. सगळ्यात छान छान साड्या नेसून आल्या. खरं भिजल्यात पूर्ण, काकी भिजल्यात, सगळ्या भिजल्यात. छान वटपौर्णिमा साजरी झाली आणि एवढ्यात सुद्धा हाऊस फोटो काढून घ्यायची. ढीग फोटो काढलेत सगळ्यांनी आणि आता निघाले. जसं आलंय तसं निघालोय आता. असा जरा चला सगळ्या हौशी येताना भिजत आल्यात आणि आता संपल्यानंतर फोटो काढायला लागल्यात. या लवकर एवढं हळूहळू मुंगीच्या चाली ना. गाणं म्हणा ते कुठलं वट सावित्री नव्हे, वट सावित्रीच हे काय वट सावित्री सणाला गाणं आहे ते म्हणत यायचं. 1 2 3 स्टार्ट. एकटेच म्हणा लागलं म्हणा. सावित्री नाही वट सावित्री सणाला. असं वाटत नाही. येताना कसं वाटलं संध्याकाळीच आहे काय बघ. चला पुन्हा मला कसं वाटलं येताना. छान आणि धनु होते म्हणजे आमची वटसावित्री छान झाली. सगळ्यांच्या साड्या मस्त भिजल्यात. आता तुमचे उपवास सुटणार काय परत दिवसभर? उपवास आता सुटणार काय दिवसभर? संध्याकाळी सोडायचं. मी पण सोडणार. तर अशा तऱ्हेनं वटपौर्णिमा साजरी झालेली आहे. साडी पूर्ण भिजलेली आहे. पूर्ण म्हणजे पूर्ण. आता ह्या साड्या एकतर आपण ड्रायक्लिंग करतो, पण इन दॅट केस कधी भिजल्याच तर व्यवस्थित सुकवायच्या आणि त्याच्यानंतर ड्रायक्लिनिंग करून घ्यायच्या. व्यवस्थित राहतात. मेकअप जेव्हा काढते ना मी तर तेव्हा सगळ्यात अगोदर वेट वाईप्सनं पहिले क्लीन करून घेते आता. आणि त्याच्यानंतर मिसेलर वॉटर जे आहे त्याने राहिलेला जो रेसिड्यू आहे तो पूर्ण निघतो म्हणून ते करते. आता हे बघा कुंकू तेवढं मस्त लागले.
तुमची स्किन चांगली असू देत नसू देत, त्याच्यानंतर तुम्ही स्किन केअर करत असाल नसाल, पण खरंच सांगते ज्या दिवशी तुम्ही मेकअप करता ना, त्या दिवशीचा मेकअप जर तुमचं काम झालं असेल तर पटकन तो रिमूव्ह करावा. रात्री होण्याची वाट बघू नये, की रात्रीचा आम्ही झोपताना स्किन केअर करतानाच मेकअप रिमूव्ह करेन. नाही, तुम्ही जर घरात दिवसभर असणार असाल, तुमचा कार्यक्रम झाला असेल तर पटकन रिमूव्ह करा. कारण जर सेन्सिटिव्ह स्किन असेल, ऑइली स्किन असेल ना आणि ओपन पोर्स जर असतील तर मेकअपचे जे काही घटक असतात ते स्किनमध्ये क्लॉग होऊन परत ॲक्ने आणि बाकीचा प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि ॲक्ने प्रॉन स्किन असेल तर त्यांनी तरी ही काळजी घेतलीच पाहिजे. मी पण कुठलेही कार्यक्रम झाले ना आणि पुढे काही नसेल आणि मी घरात बसणार असेल ना, मी सरळ स्किन क्लीन करते आणि व्यवस्थित परत स्किन केअर जे आहे ते करते. आता मी वेट वाईप्स वापरले पहिल्यांदा मेकअप काढायला, त्याच्यानंतर मिसेलियर वॉटर जे आहे तर ते वापरले. त्यानंतर टोटली मेकअप निघतो, आय मेकअप वगैरे वॉटरप्रूफ काही असेल तर ते पण निघतं. मी स्कारच्या जे ट्रीटमेंट सुरू होत्या फक्त ते कमी करणं, ॲक्ने कंट्रोल करणं जे क्युअर स्किनकडून होतं आणि काही मी माझेच पण स्किन केअरमध्ये चेंजेस केले होते. ते आटोक्यात येतात, पण टोटली स्कार्स जाणं हे ट्रीटमेंटवरती डिपेंड आहे. आणि तुम्हाला जर तुमच्यापैकी कोणी केलं असेल की स्कार्सची ट्रीटमेंट किंवा खरंच त्यांना विजिबल रिझल्ट आले असेल तर त्यांनी मला सांगू शकतं, कारण मला तरी अजूनही या गोष्टींची भीती वाटते फार. जाम थकायला झाले आणि एकतर मम्मीचं असं झालं की संध्याकाळी दररोज दूध प्याच. आरवला पण एक वाटी, मला पण एक वाटी. त्या दुधानं अजून डोकं दुखायला लागले काय असं वाटायला लागलं मला. आता येऊन बसले आतमध्ये. त्यानंतर आजचा दिवस हेक्टिकच गेला आहे. मला कधी एकदा झोपते असं झाले. घराचं कार्पेंटरचं काम कंप्लीट झाले, आता कलरचं काम सुरू आहे आणि आता मला वाटतं एक 7-8 दिवस तरी जातील कलरला. त्याच्यानंतर क्लिनिंगचं जे म्हटलं होतं तुम्हाला की क्लिनिंगचं खूप जणी म्हटले की ते कुठले क्लिनिंग करणारे असतात तर त्यांना तर एकटी जे हे आहेत आपले व्हिडिओज बघते तर त्यांच्या थ्रू एकटे जे आहेत कोल्हापूरचे तर त्यांची टीम सांगितले क्लिनिंगसाठी. त्यांनी पूर्ण कोपरा क्लीन करून देतात. आज त्यांचे ते काय आहेत काय सचिन बोलनी बोलून घेतले त्यांच्याशी. वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन म्हणून एक ग्रुप आहे तर त्याच्यावरती पण ते होते. म्हटल्यानंतर मग सचिनने आधी सांगितलं तू जे काही बघशील ते पहिले बाई मला सांग, तुला सहज कोण पण फसवेल म्हणतात. कारण माझं असं असतं माहिती की हां बरोबर आहे. खूप गोष्टी कधी एकदम डीपमध्ये जाऊन विचार करते की अरे हे असंच का बोलले असेल तसंच का बोलले असेल, पण कधी मी हां चला करेक्टच सांगत असतील ना, आपल्याला काय एवढं. पण एंडिंगला मी सचिनला म्हणते की असं सांगितलेत बघा, तुम्ही जरा बघा. मग त्यांच्याकडे जाते. ते असं असतं ना, आपण एक गोष्ट सँक्शन करतो त्याच्यानंतर आपल्या बॉसला पाठवतो. तसं आहे, मी एक ती क्लिनिंगवाल्यांशी बोलून झालं आणि सचिनला म्हटलं तुम्ही जरा बोलून घ्या. 3 दिवस सचिन बोलायला लागलं त्यांच्याशी. हे पण करणार ना तुम्ही, ते पण करणार नाही, हे असं पण आहे ना. आता आज फायनल केले त्यांना, कारण त्यांना एक 7-8 दिवस आधी सांगावं लागतं त्यांचं बुकिंग्स असतं म्हटल्यानंतर. तर ते एक झालं. त्यामुळे आता मला तो व्याप नाही. पूजेच्या वेळेला मला ते लागलं होतं आणि राजश्री पण तेव्हा राहायला येणार होती. मी म्हटलं बाई घर पण कंप्लीट झालं नाही, येऊन काय करते तर नाही साफसफाईला येतो. म्हटलं काय नको बाई, घर कंप्लीट झाल्यानंतर राहायला आहे. त्यामुळे मग ती पण येऊन झालेलं आहे. छान गेलेला आजचा दिवस. होपसो तुमचाही दिवस खूप चांगला गेला असेल. पूजा केली असेल, काही जणांच्या ऑफिसला पण जावं लागलं असेल कारण आज सोमवार असल्यामुळे काय ना सुट्टी असेल नसेल. मग त्यामुळे खुश रहा, मस्त रहा, स्वस्थ रहा, बेस्ट रहा आणि हसत रहा आणि छान ग्रो करत रहा आणि स्वतःची काळजी घेत राहा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय.